काकू काकू आलीस तू? कधी डोळा लागला कळलंच नाही मला. परी पण झोपली वाटतं. हो, तिने सांजेला सारखी विचारत होती, आई कधी येणार, आई कधी येणार. 2-3 वेळा फोन सुद्धा करायला निघाली, पण मीच थांबवलं. कामात असशील ना तू. जेवताना थोडी कुरकुर केली, पण मग बघ ना, आईची वाट बघून बघून लेकरू झोपून गेलं शेवटी. अगं, तू काही खाल्लंस की नाही? मी खिचडी टाकते तुझ्यासाठी. काकू नको, काकू खरंच नको. मी खाल्लंय काकू. काका पण झोपली का? केव्हाच. मध्यरात्र झाली त्यांची. तुझा दिवस कसा गेला? धावपळ होते ना ग खूप? खरं सांगू तर हो, पण काय करायचं, घरावर कर्जाची टांगती तलवार. मुदत वाढवून किती वाढवून मिळणार? रोज घराबाहेर देणेकरी उभेच असतात. नको नको ते बोलतात. त्यांचं बोलणं ऐकण्यापेक्षा धावपळ केलेली बरी. तुझ्या वागण्याचं कौतुक करावं का नवल वाटून घ्यावं तेच कळत नाही. कशी एवढी धीरानं सगळं करतेस, तुझं तुलाच ठाऊक. काय नाही काकू, परीचा चेहरा पाहिला ना की वेगळीच एनर्जी होती. तुझ्या मुलीकडे बघून तू करतेस हे बरोबर आहे बाई, पण मलाही माझ्या मुलीची काळजी वाटते. हो काकू, तुम्ही काळजी करू नका. परांजपेनकडे आता मी पार्ट टाइम जॉब करतेय. आता हळूहळू सगळं कर्ज फिटेल आणि मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यानंतर फक्त पुरतं कामच करणार आणि उरलेला वेळ परीसाठी आणि तुमच्यासाठी ठेवणार. खरंच असंच होऊ देत ग बाई. तू परांजपे एक देव माणूस भेटलाय अगदी. कसा कसा आणि किती वेळा मदतीला धावून येतो. नेहा, मला माहितीये हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, पण बघ ना, ह्या ना त्या निमित्ताने परांजपे सतत तुझ्या आयुष्यात आलेत, मदतीला धावून आलेत. आता त्यांच्या सहवासात पण आलीस. मग नीट सगळं बघून लग्न करायला काय हरकत आहे? काकू, काही काकू बिकू नाही. किती दिवस एकटीने रहाटगाडा ओढणार आहेस हा? आता आजच बघ, एक माणूस कमावणारा असलं ना की दुसरं मुलाकडे बघू शकतं ना. आम्ही किती दिवस असणार आहोत? हो काकू, आलंय तुमचं म्हणणं लक्षात. करते मी विचार. आता विचार करणं पुरे. आता लवकर लग्नाचं बघ. वचन दिलंयस ना मला. आणि तुझं माझं सोड ग, त्या परीचा विचार कर जरा. लहान आहे लेकरू. बापाचं छत्र असलं की फरक पडतो ग. बरं, ते जाऊ देत. जा आता झोपा. पुन्हा सकाळी लवकर उठून जायचं असेल ना कामाला. चल बाळा, माझं आवरून झालं, आता आपण जेवून घेऊ. हिरवी, मी घरी आल्यावर तुझी इतकी घाई असते, इतके प्रश्न असतात ना बाळा. आज तू झोपलीस तर बघ, अख्खं घर कसं शांत शांत वाटतंय. माझी परी झोपलीये तर काय झालं? मला माहितीये तिची खूप प्रश्न आहेत आणि मी देणार तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. काय बरं प्रश्न असतात तुझी? आई, काय केलं दिवसभर? आज खूप काम होतं बाळा. ऑफिसचं काम संपवून परांजपे काकांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे काम केलं आणि मग घरी आले. का करते तू इतकं काम? काय करू बाळा, काम तर करावंच लागणार. मला माहिती, आता मी रोज रात्री उशिरा येणार. मी आली असेल तेव्हा तू झोपलेली असशील. सकाळी माझी धावपळ असेल, मला तुला वेळ देता येणार नाही. आता मला कळतंय, जगात असे कित्येक आई वडील आहेत
जी त्यांच्या मुलांना झोपेतच वाढताना बघतात. किती त्रास होत असेल ना त्यांना. आई वेळेवर जेवलीस? हो आजीबाई जेवले. फ्रेंड काय म्हणाला? तुझ्या फ्रेंडशी बोलताच आलं नाही बाळा. इतकी कामं होती ना ऑफिसमध्ये, बोलणंच राहिलं. बरं आता खूप प्रश्न नाही. हा तुझ्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्या सकाळी दे. आज तू नाही आहेस ना, तर मला एकटं एकटं जेवावंच नाही वाटत. मी पण झोपते तुझ्यासमोर. आज राहून राहून यशची खोटं बोलावं लागल्याचं मला वाईट वाटतंय. नेहा माझ्याशी खोटं बोलते कळल्यापासून मला राग येण्यापेक्षा खूप वाईट वाटतंय. माझी खरंच खूप इच्छा आहे की त्याला खरं खरं काय ते सांगून टाकावं. पण कसं सांगू? त्याला कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी ही सगळी धडपड करतेय, तर तो आउट ऑफ द वे जाऊन लगेच मदत करेल. मी कधी मदत करायला नाही म्हणालोय का? अगदी आउट ऑफ द वे जाऊन मी प्रयत्न केलेत. आणि तेच नकोय मला. बघू, योग्य वेळ आणि सिच्युएशन पाहून सांगते मी त्याला. समीर म्हणतो तेच बरोबर आहे. या मुलीशी योग्य वेळ आणि संधी पाहूनच बोललं पाहिजे. दुसरं कोणी असतं ना, तर मला एक खोटं बोलती याचा इतका त्रास झाला नसता. पण यश, तो माझ्याशी कायम खरं बोलतो. छोट्यातली छोटी गोष्ट शेअर करतो. आणि असा खोटं न बोलणाऱ्या माणसाशी खोटं बोलायला फार त्रास होतोय. गणपती बाप्पा मोरया. हे गणपती बाप्पा, तुला माहितीये ना मी हे सगळं परीसाठी करतेय. प्लीज साथ दे मला. दिल दीवाना दीवाना है ये दिल, नेहा जी मुझको भी कर डाला दीवाना. नेहा जी, काय अवस्था केलीत माझी. काल एक दिवस तुम्ही कामाला आलात माझ्याकडे आणि आज मला असं वाटतंय की दिवस तुमच्या येण्यानेच सुरू व्हावा. नेहाजी, तुमच्या सहवासाची, तुमच्या प्रेमाची भूक वाढत चालली आहे. भूक भूक नेहाजी, भूक. आई, मी काल रात्री झोपले होतो आणि आता निघतेस. माझ्याशी नीट बोलत पण नाहीस. हो बाळा, आय एम सॉरी, पण तुला आईने काय सांगितलं? खूप काम आहे ना आईला, म्हणून उशीर होतो. हा, पण असं शहाणं बाळ आहे ना तू. हा, असं रडायचं नाही. तू नसली, तू खूप वेळ नसली की मला रडू येतं, मला बोर होतं. बाळा, आईला पण रडू येतं. आईला पण सेमच आहे ना, तिला पण नाही आवडत. पण काय करायचं, काम आहे, करावं तर लागणारच ना. हा, चल बाळा,
उशीर होतोय ना, निघू चल. जा बाबा मी कट्टी. हॅलो, नेहा जी. गुड मॉर्निंग मिस्टर परांजपे. बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणता? काय नाही, सकाळची घाई. तुम्ही कसा काय फोन केला? आठवण. आठवण म्हणजे मला आठवण झाली की तुम्हाला काल घरी जायला उशीर झाला असेल ना. म्हटलं एकदा फोन करून विचारावं म्हणून फोन केला. नाही, तसा थोडा उशीर झाला, पण हळूहळू सवय होईल. हो, सवय तर होईलच. काम पण बरंच आहे नाही का? हो, आणि सध्याची माझी आर्थिक गरज पाहता मला कामाशिवाय पर्याय नाही. हीच तुमच्यातली स्वाभिमानी वृत्ती मला भयानक आवडते. कसं आहे, मला खूप इच्छा आहे की तुमच्या ह्या आर्थिक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मदत करावी, पण मला माहिती आहे मी दिलेले पैसे तुम्ही घेणार नाही. आणि म्हणून मला एक कल्पना सुचली नेहाजी. काय? ऐकून घ्या. तसंही मी बाहेरच खातो. मला प्रेमाने करून खाऊ घालणारं असं कोणीच नाही. तुमचा टिफिन मिळाला तर तेवढंच घरचं खाल्ल्याचं समाधान मिळेल ना, म्हणून. आणि हो, तुम्हाला थोडाफार आर्थिक हातभार लागेल तो वेगळाच. ठरलं तर मग आजपासून माझा टिफिन तुमच्याकडे. तुम्ही भेटलात की मी आजच ऍडव्हान्स देऊन टाकेल. नेहाजी, घरचं खायला मिळेल या विचारानेच मला खूप भरून आलंय. थँक्यू सो मच. ठेवतो फोन. बाय. बाय, ठेवते. ह्यातला एक डबा यशचा आहे आणि एक माझा. आता ह्यातनं कोणता टिफिन देऊ? आज मीच नाही खाणार. चल बाळा, उशीर होतोय ना, निघू चल. घरा सावे घरा सारखे. वाह, क्या बात है. सीमा, सिम्मी, हे बघ, मला ना पूर्वी खूप छान सवय होती. म्हणजे मला आवडलेल्या कविता मी अशा वहीत टिपून ठेवायचो. ही बघ ना किती सुंदर आहे. हे बघ, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. वाह, क्या बात है. वाह वाह. वेळ काय आहे, परिस्थिती काय आहे, आणि तुम्ही काय हे निबंध वाचताय? निबंध नाही ग, कविता. कविता म्हणतात त्याला. कवी जे लिहितो त्याला कविता असे म्हणतात. गॉड, आता घरात जे काही घडलंय त्याचे काय परिणाम होणार आहेत हे लक्षात आलंच नाही ग तुमच्या. काय घडलंय? तुमच्या बापाने माझं कार्ड ब्लॉक केलंय. एवढा त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यशकडून 2 करोड रुपयाच्या चेकवर सही केली होती. आता ते पैसे सुद्धा वापरता येणार नाहीयेत आपल्याला. हे जर असे एका पाठोपाठ एक निर्णय घेत गेले तर एक ना एक दिवस या पॅलेस बाहेर कटोरा घेऊन बसण्याची वेळ येणारच आहे माझ्यावर. बघ अगं, विश्वजितच्या हातात कटोरा द्यायचा असा तुझा प्लॅन होता ना. तोच कटोरा पप्पानी तुझ्या हातात दिला. बस. डेअर यू, लाज नाही वाटत असं बोलायला? लक्षात ठेवायचा, बाहेरच्या जगामध्ये तुम्ही जगन्नाथ चौधरीचे सुपुत्र असाल, पण या घरामध्ये तुम्ही सिम्मीचा नवरा आहात. दोन्ही मधला फरक लक्षात राहील. लक्षात ठेवायचं, ओके? आणि मी पैशांशिवाय जगूच शकत नाही. यू गॉट इट? हॅलो मॅडम. मला 10 लाख रुपये हवे.
म्हणजे मी समजलो नाही मॅडम. मला 10 लाख रुपये हवेत, यात न समजण्यासारखं काय आहे खरतोंडे? कशासाठी? तुम्ही माझा बाप आहात का मी तुम्हाला सांगायला कशासाठी मला पैसे हवेत ते? सॉरी मॅडम, खर तर मला कोणते असं विचारायचं होतं, चुकून कशासाठी झालं. कोणते? आजवर माझ्या कृपेने ऑफिसमध्ये घोटाळे करून लाखो रुपये पचवून बसला आहात ना, त्यातले 10 लाख रुपये हवेत मला. मॅडम काही प्रॉब्लेम आहे का? तुमच्यासारखे नालायक लोक पोचलेत ना मी, हाच मोठा प्रॉब्लेम झालेला. मला आजच्या आज 10 लाख रुपये हवेत. मॅडम ऐका माझं, मॅडम प्लीज, माझ्या अकाउंटला एवढे पैसे नाहीयेत. नाही म्हणजे तुमच्यामुळे मी काही पैसे कमवले ते खरंय, पण एवढी रक्कम माझ्याकडे नाहीये मॅडम. विका मागा, हा? ऑफिसमध्ये डल्ला टाका, डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट, पण मला आजच्या आज 10 लाख रुपये हवे. पण मॅडम, आणि ते जर तुम्ही आजच्या आज मला दिले नाहीत ना, ते सगळे घोटाळे तुमच्या नावावर खपवून तुम्हाला जेलमध्ये टाकते की नाही तुम्ही बघाच. Idiot. मॅडम पैसे कशासाठी हवेत मलाच विचारतोय. बॉस, ते नया मॅडम येतात. अरे वा, माझा डबा आला वाटतं. बॉस मग हे उचलू? थांब, खाऊन जा. माझा नाश्ता आलाय बॉस. हे नाही रे, माझ्या शिव्या. तेवढा तुझा दिवस चांगला जाईल. काय रे, हा इथे बसून खाता तुम्हाला कळत नाही? घेऊन जा, उचल सगळं. नेहाजी या ना तुम्ही प्लीज. घेऊन जा, चल आतमध्ये घेऊन जा. इथेच बसून खायचं, इथेच सोडायचं सगळं. काय बोलणार या लोकांना? इथे बसून खातो आणि इथे सगळं. मला आवडत नाही हा अजागळपणा खरंच. तुम्ही बसा ना प्लीज. नाही नाही, मी निघते, मला उशीर होतोय. मी तुमचा डबा आणते. तुमचे आभार कसे मानू ना मला खरंच कळत नाही हो. म्हणजे आज तुमच्यामुळे मला घरचं तुमच्या हातचं खायला मिळणार आहे. मी सकाळपासून अक्षरशः फक्त तहान भागवण्यासाठी पाणी पितोय. मी दुसरं काही खाल्लंच नाहीये. ठीक आहे, मग टेस्ट करून सांगा कसं वाटलं ते. नक्कीच नक्कीच. मी निघू सर, उशीर होतोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी की तुम्हाला यावं लागलं. पण आज माझ्या एवढ्या मीटिंग्स लाईन अप होत्या ना एकामागून एक, की मला वेळच नाही मिळाला. इट्स ओके, घ्या ना. मी निघू? उद्यापासून मी स्वतः येईन टिफिन न्यायला. म्हणजे मग तुमचा त्रास वाचेल ना, बाकी काय. मी एकच मिनिट, फक्त एक मिनिट प्लीज. हा, एकच मिनिट. तुमचा हात पुढे करा ना. काय? तुमचा हात पुढे करा ना प्लीज. तुमच्यासाठी. हे काय? चाफ्याचं फूल तुमच्यासाठी. हं? म्हणजे मी मंदिरात गेलो होतो ना, तर तिथल्या पुजाऱ्यांनी माझ्या हातावर ठेवलं प्रसाद म्हणून. आता मी फुलाचं काय करू ना. तुम्हाला दिलं तर तुम्ही माळू शकता किंवा देवाला वाहाल. मी निघते, मला उशीर होतो. खूप उशीर होत असेल ना तर मी सोडतो नाही. नाही नको, मी जाते. आर यू शुअर? हो, तुमचा डबा. नक्की? हो. आपण संध्याकाळी भेटणारच हो. आहोत बाय द वे. बाय.